आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त खास भाषण. माझे नाव अक्षय निकळमणी, मी इयत्ता 5वीचा विद्यार्थी. आज मी तुम्हाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठातून 1915 आणि 1916 मध्ये अनुक्रमे MA आणि PhD पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी बाराट लॉ आणि DSc पदवी देखील मिळवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठातही काही काळ शिक्षण घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट PhD पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून 2दा डॉक्टरेट PhD व DSc पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936 रोजी मागासवर्गाच्या हितासाठी स्वतंत्र मजूर पक्ष या पक्षाची स्थापना केली. देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर 1947 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शपथ घेतली. भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोलाचा हातभार आहे. याचा गौरव म्हणून 1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने त्यांना LLD पदवी बहाल केली. वयाच्या 64व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. तो दिवस होता 6 डिसेंबर 1952. हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांनी सामाजिक उन्नतीसाठी केलेले कार्य आणि मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी नोंदवलेली सक्रिय सहभाग आदींची प्रेरणा म्हणून हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. महापरिनिर्वाण हा शब्द बौद्ध धर्मातून घेतला गेला आहे. हा शब्द एखाद्या आत्मज्ञानी व्यक्तीच्या अंतिम आणि पूर्ण निर्वाण किंवा मुक्तीच्या अनुषंगाने वापरला जातो. त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृती दिन महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. अशा महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त माझे विनम्र अभिवादन. जाता जाता एकच सांगेन, मोजू तरी कशी तुझ्या कर्तृत्वाची उंची, मोजू तरी कशी तुझ्या कर्तृत्वाची उंची. तू जगाला शिकवली माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, देवदूतही नव्हतास. तू देव नव्हतास, देवदूतही नव्हतास. तू मानवतेची पूजा करणारा एक खरा महामानव होतास. धन्यवाद.